नमस्कार. एक रचना सादर करतोय, थोडीशी वेगळी पण असू शकते. तर लिहितोय की भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मांधता. वर्तमान काळाशी निगडित आहे की भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मांधता, अंधश्रद्धा ही समाजाला लागलेला श्राप आहे. गरिबाकडे काहीच नाही आणि ज्याकडे आहे त्याच्याकडे पैसा, सत्ता, संपत्ती देखील अमाप आहे. या सगळ्यांकडं दुर्लक्ष केल्यामुळं वर्तमान काळात जी देशाची कंडिशन आहे, स्थिती आहे, त्याच्यावर लिहितो आहे की या सगळ्यांकडं दुर्लक्ष केल्यामुळं गरिबी, बेरोजगारी, अशिक्षा, त्यात राजकारणातील नैतिकतेचा ऱ्हास पाहून तुम्हाला लागते तरी कशी शांत झोप आहे. कारण माझ्या मनात तरी या सर्वांविषयी चीड आणि मोठा संताप आहे. मी त्या मुद्द्यांवर जसं की महिला सुरक्षा, अंधश्रद्धा, बेरोजगारी, गरिबी, अशिक्षा, भ्रष्ट राजकारण्यांची लोक जे करत आहेत ती अंधभक्ती, त्यांच्या विरोधात बोलतो, ज्यावरती बोलणंसुद्धा सध्या या समाजात पाप आहे. अरे मी नेमका घाबरू तरी का? हे चुकीच्या गोष्टींचा विरोध करणं ज्याकडून शिकलो आहे आणि जो सदैव माझ्या पाठीशी खंबीर आहे तो फक्त माझा बाप आहे. धन्यवाद.